डोंबिवलीमध्ये शोभायात्रेला दणक्यात सुरुवात झाली आणि आपल्याला माहिती आहे की फक्त शोभायात्रा ही शोभायात्रा नसते तर त्याच्यात अनेक संदेश दिले जातात. असे संदेश देणारी एक छान पथक आम्हाला मिळालं आणि हे आहे सायकल सखी ग्रुप. गुढीपाडवा सायकल रॅली त्यांनी आयोजित केली आणि ह्या सगळ्या सख्या ज्या आहेत त्या सायकल चालवण्याचा संदेश देत आहेत आणि सायकल चालवणं किती फायद्याचं आहे हे सगळं सांगण्याचा प्रयत्न करतायत. आणि तुम्ही बघू शकता की एकदम नटून सजून धजून छान अगदी सायकल्स नाही त्यांच्या सजवून त्या या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. आणि प्रत्येक सायकलवरती एक मेसेजसुद्धा आहे, वंदे मातरम उच्चारा, सायकलचे पेडल मारा, आरोग्य आणि देशभक्ती दोन्ही जतन करा. तर असे अनेक संदेश या महिला हे सायकल सखी सायकल जे पथक आहे ते देत आहे. आणि यांच्यापैकी आपण बोलूयात. काय सांगाल तुमच्या पथकाबद्दल? तुम्ही सायकल चालवता का? त्यांच्याशी बोला. आपण यांच्याशी बोलूया. काय सांगाल तुमच्या या पथकाबद्दल, आजच्या रॅलीबद्दल? रॅलीबद्दल उत्साह भरपूर आहे. गेले 3 दिवस आम्ही या कार्यक्रमात सहभागी आहोत. काल सुद्धा सवांजी महाराजांना मानवंदना दिली आहे आम्ही. आणि 150 वर्ष आता वंदे मातरमला होतात म्हणून खूप उत्साहानं या रॅलीमध्ये भाग घ्यावा असं वाटतं. गेले 2 वर्ष झालं आमचा हा सायकल सखी ग्रुप आहे. 46 जणी आम्ही आहोत. पंढरपूर वारी केली आहे. इतर आम्ही चॅलेंज घेतो आणि रोज अगदी 6 वर्षाच्या मुलापासून ते अगदी 70 पर्यंतच्यांना सायकल शिकवतो आणि पर्यावरण प्रदूषण आणि हेल्थ सांभाळायचा प्रयत्न करतोय आम्ही. तुम्ही सायकल अजूनही चालवता? हो हो, रोज 7:30 ते 8:30 आमचा ग्रुप सायकलिंग करतो. 5 किलोमीटर 15 किलोमीटर ज्यांना जेव्हा शक्य होईल, पण रोज डेली भेटतो 7:30 ते 8:30. 8 मार्चला जो जागतिक दिवस झाला महिला दिन, त्या दिवशी आम्ही लेजममध्ये पण भाग घेतला होता आणि गिनीज बुकमध्ये आमचं नाव पण आलं. आमच्या ग्रुपच्या सगळ्या मेंबरनी भाग घेतला होता. गिनीज बुकला सुद्धा आम्ही सगळे सहभागी झालो होतो. त्याच्यात सुद्धा नाव आले आणि आम्हाला प्रमाणपत्र गिनीज बुकचे मिळालेले. क्या बात आहे. म्हणजे रेकॉर्ड ब्रेक कामगिरी करणारं हे पथक आहे. आणखी काही बोलूयात. काय सांगाल? नमस्कार. पाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा. आणि हा जो सायकल सखी ग्रुप आहे हा गेल्या 2 वर्षापासून ॲक्टिव्ह आहे आणि हा ग्रुप रोज सायकल चालवतो. 6 वर्षाच्या मुलापासनं ते 65 वर्षाच्या आजीपर्यंत रोज कमीत कमी अर्धा तास सायकलचा व्यायाम जो शरीरासाठी खूप योग्य आहे. तर अशी आमची सायकल सखी ग्रुपची हे सगळे मेंबर. आणि आम्ही शोभायात्रेमध्ये थीम ठेवली आहे भारत माता की जय. आणि सगळ्यांनी मिळून ह्या शोभायात्रेत सायकल चालूया. फिट रहा, हिट रहा, सायकल का डोस, सेहत का डोस, सायकल रोज. धन्यवाद. फिट रहा, हिट रहा असा संदेश देत ही खरं तर महिलांची सायकल रॅली या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे. सायकल सखी ग्रुप आहे हा. आणि असे अनेक विविध संस्था, अनेक विविध ग्रुप्स या शोभायात्रेत सहभागी होत असतात आणि एक संदेश देत असतात. आणि फक्त उत्सव नाही तर उत्सवाच्या पलीकडे जात समाजामध्ये जनजागृती करण्याचाही प्रयत्न करत असतात. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी विनोद घाटगे, ABP माझा, डोंबिवली. थोडंसं विज्युअल्स घेऊ. झेंडा सांभाळा.
या शोभायात्रेत सहभागी झालेला सायकल सखींचा जो ग्रुप आहे त्याच्यामधला एक ताई आता आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं जे हेल्मेट आहे ते आपण बघू शकतो, युनिक असं हेल्मेट, आणि त्यातून सुद्धा त्या काही संदेश देण्याचा प्रयत्न करतायत. काय सांगाल या हेल्मेटबद्दल? जी आपली गणपती मंदिरमधून निघणारी शोभायात्रा आहे, यावर्षी वंदे मातरम आणि क्रांतिकारकची थीम दिलेली आहे. तर सायकलिस्टला हेल्मेट हे कंपल्सरी असतं. तर वेगळं काही करायचं म्हणून म्हणलं की आपण हेल्मेटवरतीच सगळे क्रांतिकारक यांना घेऊन प्लस आपले महाराज यांना घेतलेलं आहे, आणि आज गुढीपाडवा आहे म्हणून हेल्मेटवरतीच गुढी उभारलेली आहे. सगळे सर्व काही थीम एकाच हेल्मेटवरती सामावून घेतलेली आहे. खरं तर सगळे क्रांतिकारी आहेत, त्यांचा जयघोष करत आणि त्यांचं जे काही म्हणणं आहे, त्यांचे जे विचार आहेत ते लोकांनी जिवंत ठेवावे, त्या विचारांवर चालावं असा संदेश देत ही सायकल रॅली या शोभायात्रेमध्ये सहभागी झाली आहे. हे तर आपलं वंदे मातरमचं आहे, आणि सायकलच्या मागे जी ऊर्जा बचत करायची आहे, जी आपली KDMCचे जे भागवत सर आहेत त्यांनी आपली आता एक रॅली ठेवलेली होती ऊर्जा ह्याच्यावरती. त्याच्यामुळे मागे पण आपल्या सायकलच्या मागे पण ऊर्जा संवर्धनसाठी मेसेज दिलेला आहे, तो पण आपण कव्हर करावा. ऊर्जा संवर्धन आहेच, त्याबरोबर आरोग्य आणि या सगळ्याच गोष्टी आहेत. हे सगळं जपण्यासाठी, हे सगळं सांभाळण्यासाठी, हे सगळं वाढवण्यासाठी ही सायकल रॅली निघाली आणि ह्या शोभायात्रेत सहभागी झाली आहे. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी विनोद घाटगे, ABP माझा, मुंबई. रोलिंग. आता हिरकणी सायकल ग्रुप आपल्या सोबत आहे आणि आपण बघू शकता की हा ग्रुप जरी सायकलच्या निमित्ताने एकत्र आला असला तरी आता एक वेगळा संदेश आणि वेगळ्या रूपामध्ये ते आहेत आणि त्यांची थीम काय आहे आणि ते काय सांगू पाहत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुमच्या थीमबद्दल, तुमच्या या ग्रुपबद्दल? ओके, नमस्कार, माझं नाव मनीषा जयवंत सुर्वे. गेले 3-4 वर्ष आम्ही हिरकणी सायकल ग्रुप चालू केला आहे. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि महिलांचं आरोग्य. पण यावर्षी 150 वर्ष वंदे मातरमला पूर्ण झाल्यामुळे जे काही आम्हाला थीम दिली होती, पात्र म्हणून तुम्ही सायकलिंग करायचं आहे, तर तो आम्ही त्याच वंदे मातरमच्या आणि आम्ही पात्र प्रत्येकाने साकारलेला आहे आणि आम्ही सायकलिंगचा संदेश देत आहोत. इंधन बचत, पर्यावरण संरक्षण. फक्त पात्र नाहीत, आपला इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ सगळेच इकडे आम्हाला दिसतात आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही पुन्हा एकदा त्यांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न करताय. काय सांगाल?
आम्ही हिरकणी सायकल क्लबवाले 4 वर्षापासून आम्ही सायकलिंग करतो आणि दरवर्षी आम्ही प्रयत्न करतो की वेगवेगळ्या थीम ठेवायला पाहिजेत. यावर्षी आम्ही सिलेक्ट केले ज्या महिला आहेत ज्यांनी आपल्याला पूर्ण मोटिवेट केलं आहे तसं मोटिवेशन आम्ही प्रस्तुत केलेलं आहे आणि प्रयत्न केला आहे जास्तीत जास्त आणि आम्ही पुढे पण करणार आहे. स्वराज्याचा जिने घडवला विधाता, धन्य ती स्वराज्य जननी जिजामाता, जय भवानी जय शिवाजी असा जयघोष करत आणि हा संदेश देत आणि महाराजांचा जो इतिहास आहे तो पुन्हा एकदा जिवंत करत ही सगळी मंडळी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेत. कॅमेरामन अरविंद वारगेसह मी विनोद घाडगे, ABP माझा, मुंबई. थँक्यू. इथे समोर बघ, राजू सरांची मुलगी वाटते ती. ओंकार आला तर तुम्ही आले तर. अरिमा हो 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 माझ्या मोबाईलवर करायला सांग, माझ्या मोबाईलवरती. अरविंद लाईव्ह, अरविंद लाईव्ह. परत एकदा नाव सांगा, परत एकदा नाव सांगा. ओके. हॅलो 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 हॅलो. हा आ रही आ रही आ रही है. हाँ 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 आ रही आ रही आ रही आ रही है. हो येतो 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 येतोय.
अगदीच डोंबिवलीमध्ये या शोभायात्रेला नुकतीच सुरुवात झाली आणि आपण बघू शकतो की गणपती संस्थान ज्या संस्थातर्फे या शोभायात्रेचं भव्य आयोजन केलं जातं तिथे त्यांची जी पालखी आहे ती पालखी आता इथे दाखल झालेली आहे. शंखनाद, ढोल ताशे, तुतारी यांच्या गजरामध्येच्या नादामध्ये ही पालखी जी आहे ती आता इथून निघते आहे आणि या पालखीसोबत ही जी भव्य शोभायात्रा आहे ती इथून पुढे सरकेल आणि हा उत्साह आपण इथं पाहतोय. ही जी पालखी आहे त्या पालखीमध्ये आपल्याला लाडके गणराज विराजमान झालेले आहेत. त्या गणरायाची पालखी घेऊन आता ही पालखी इथून निघेल आणि त्याचबरोबर ही जी शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेला सुरुवात होईल. खूप उत्साहामध्ये सगळीच डोंबिवलीकर इथे याच्यामध्ये सहभागी झाले. ढोलताशा पथक असेल, शंखनाद करणारी मंडळी असतील. आपण पाहिलं की अनेक सायकल घेऊन जाणाऱ्या ज्या पर्यावरणाचा आणि आरोग्य जपण्याचा संदेश देणाऱ्या महिला याच्यामध्ये सहभागी झाल्यात. बुलेट घेऊन महिला रायडर्स सहभागी झालेत. असंख्य लेझिम पथक वगैरे सगळीच मंडळी या सोहळ्यामध्ये सहभागी झालेली आहेत आणि आता आपण जी दृश्य बघतोय ती दृश्य या संस्थान गणपतीच्या पालखीची आहेत. या पालखीसोबत आता ही शोभायात्रा मार्गस्थ होते आहे आणि पुढे जाते आहे. माधवी. अरविंद 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 मागे चल. मुंबई भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. सर, शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, खूप उत्साह दिसतोय, काय सांगाल आणि थीम बद्दल काय सांगाल? आपल्याला माहीत आहे की नववर्ष म्हणून गुढीपाडवा आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने गणपती मंदिर संस्थानाच्या माध्यमातून गेली वर्षानुवर्ष ही यात्रा काढली जाते. सर्व डोंबिवलीमधील असणाऱ्या संस्था यामध्ये एकत्रपणे भाग घेतात. खरं तर ही संस्कृती जपण्याचं काम डोंबिवली शहराने सुरू केलं, आज जगभर सुरू झालं आहे आणि ही प्रथा आणि परंपरा पुढची पिढी पुढे घेऊन जाते याचा आनंद आहे. आपल्याला माहिती आहे की 150 वर्ष वंदे मातरम या
राष्ट्रगानाला झाली आहेत. त्यामुळे ही भारतमातेचं चित्र तुम्ही पाहताय. त्याचबरोबर संघाच्याही शताब्दी वर्ष आहे अशी एक थीम पूर्णच्या पूर्ण घेऊन डोंबिवली शहर हे विचारधारेवरती चालणारं असं शहर आहे आणि त्यामुळे चित्ररथाच्या माध्यमातून ते साकारण्याचा प्रयत्न हा डोंबिवली शहराने केला आहे. खूप धन्यवाद सर, थँक्यू सो मच, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.